हरिओम. सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप थँक्यू. पहिल्या दिवशी आल्यावरच टेन्शन आलं होतं, आता कसं होणार आहे. कारण मी जे घरी बघत होती ते वेगळं आणि मला माझ्या मुलीविषयी वाटलेलं वेगळं आणि जे बघितलं ते वेगळं. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपले मुलं 100% असतात, पण ते 0 असतात हे आपल्याला माहीत नसतं. जेव्हा इथं आली तेव्हा कळलं, अरे मी काहीच करू शकले नाही, मी फेल झाली. ॲक्च्युली मला लिटरली जाताना इतकं वाईट वाटलं. हेपर्यंत मी असा विचार केला की आता काय करायचं आहे, काय केलं. मी तर 100% एफर्ट्स घेतले, पण ते एफर्ट्स नाही दिसत आहे. मग मी परत विचार केला, नाही, आपण जे अनुभवलं मी तुमच्यात अनुभवलं की नाही डॉक्टर आहे, काहीतरी आहे, पण ते काय आयडिया नव्हती. मग म्हटलं नाही काहीतरी होणार. मग घरी गेल्यानंतर परत रात्री विचार केला की कसं, म्हटलं नाही होणार काहीतरी. आपल्याला काहीतरी आपल्यावर रिस्ट्रिक्शन करावे लागणार, आपल्याला काहीतरी बदलावं लागणार, ती बदलणार, काहीतरी होणार. कारण आपली संपत्ती मूल्य आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तर आता सगळंच. आज येणार नव्हती मी, पण जे पहिल्या दिवशी बघितलं ते बघून हे डोकं चाललं बंद झालं. मग ते परत इथं आली आणि नाही म्हटलं आज कसंही करून पोचायचं आहे. मग आता आल्यानंतर तिचं बघितलं, मी तिला विचारलं. इव्हन तुम्ही इकडं सगळं बोलत होते तेव्हाही तिची मी परीक्षा घेतली. यांनी बघितलं काय येतं, नावं वगैरे वाचायला लावले. मी सगळी स्वतःची श्युरिटी करून घेतली की नाही हे आहे नाही आहे, काय विषय कसा आहे, आणि ते फील करण्याचा प्रयत्न केला. एवढंच. ती आराध्या पण बोलत होती, जेव्हा ती सांगत होती तेव्हा आम्ही ते फील केलं. ॲक्च्युअलमध्ये ती जे बघत होती आम्ही ते ती बोलत होती आम्ही ते बघत होतो. म्हणजे डोळ्यात, आता तिच्या आईच्या डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक होतं, पण आमच्या पण डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे जे फील केलं, परत असं वाटलं की अरे हिचं मग आपल्या मुलाचं कसं. लगेच परत लाईट गेली. अरे म्हटलं आता कसं. मग तिला बसवलं. ती जेव्हा सांगत होती, नाही म्हटलं इमॅजिनेशनच्या पलीकडे सगळं खूप सुंदर. म्हणजे असं मी जेव्हा पैसे पण भरत होती किंवा जे येत पण होती तेव्हा मला एवढं पण माहीत नव्हतं की इतकं जास्त काही आपल्याला मिळणार आहे. म्हणजे खूप खूप जास्त. जे आपण कसं ह्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. आता मी तर लॉयर आहे त्याच्यामुळे मला तर फार वाटलं नाही, पण जेव्हा मी जे बघत आली तेव्हा ते खूप वेगळं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या जनरेशनला हे खूप गरजेचं आहे. जे भटकताय, मोबाईल बघताय, फार गोष्टींच्या चुकीच्या नादाला लागताय, आपण टी व्ही मोबाईल याच्यात जे विसरतो आहे ते सगळं इथे येऊन आपलं बदलतं आहे. हे मोबाईलचं बघितलं त्या दिवशी की कसं घडतं आहे, कशी एनर्जी कमी होते. त्याच्यानंतर घरामधली आमच्या सगळ्यांचे मोबाईल अक्षरशः, तिचा मोबाईल तर बंदच झाला, आमचाही कमी झाला. त्यामुळे स्पेशली थँक्यू तुमचं. आणि खूप काही आहे, पण मग आता ते फील करण्यातच आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू.